नमस्कार भाऊ. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. दोन डुकरं असे रस्त्यानं चालत राहते, तर त्याच्या समोर एक अशी डुकरीण राहते. काय पाहून राहिले बे? तुमची सगती हेच आहे. हो भाऊ, बरोबर आहे. आता आहे का, उद्या तुमच्या वहिनीचा बर्थडे आहे. काय म्हणत होता रे ठाकरेले? मिस्टर आलू सांगत होता बाई कोंबडीची तिथं पब्लिक होती म्हणून ठाकरे भाऊ काही सांगितलं नाही तुले. अशा कामं करशील तर तू कोंबडीच दाबून खाऊन घे. हो पाटील साहेब, एकदम कोंबडा खायचा पण मा कोंबडीला हात बी नाही लावायचा. आलू याले पण घे आपल्या रूम मध्ये. साहेब, तुम्हाला खराब वाटलं का? तुम्ही कोंबडीत जर खासान तर माय कसं होईल? कारण कोंबडी एक मायवल्या हृदयाचा ठोका आहे. तरी आज आपल्या पाटलीन वहिनीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आलेले आहे अत्यंत फेमस गायक फुल झेंडू मारे. बसणार कोंबडी बसणार मध्ये पायना कामून राहिला. साम्यानं पैसे दिले ना या झेंडूले. असं का? तू पण एक 500ची नोट खोट्या जास्त शांतपणा करून राहिलो. सांगून दे चर्चा आपलीच झाली पाहिजे. झेंडूच्या पुढं एक 500ची नोट घे. घोट्याचा आवाज दबला पाहिजे, घोट्याचा आवाज उठला पाहिजे. समजलं का? आता झेंडूचा फुल तू सुकूनच टाकतो. ठीक आहे. बाबू श्याम्या, तूच ना खरा माणूस होय बे. पोरगी असती ना तर तुले दिली असती बे. भाऊ जर तुम्हाला पोरगी असती ना तर मी ना कधीच खाऊन जोडली असती. जमा राहिला असता माझ्याकडं.